ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या गौरी भिडे यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे। ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे। दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत सोबत काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारनं गौरी भिडे यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। नितेश राणे यांनी गौरी भिडे यांना सुरक्षा दिली जावी अशी मागणी केलेली आहे। स्वतः नितेश राणे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। नितेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण ट्विट करून गौरी भिडे यांना सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे, या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया। कारण का तुम्ही हल्लीचा अगर इतिहास पाहिला, ज्या ज्या लोकांनी या ठाकरे कुटुंबावर कुठल्याही पद्धतीने आवाज उचललाय, उदाहरण मी दिशा सालियांचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूतचं दिलं, त्याच्यानंतर मनसुख हिरेनचं दिलं। या तिन्ही प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संशयित हत्या झाली, संशयित त्यांचं मरण झालं आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा भेटत नाही, त्याच्यानंतर कुठलेही पुरावे, सगळे पुरावे नष्ट केले जातात। हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी लक्ष वेधलेलं आहे की गौरी भिडे जिनी आज ठाकरे कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्त्यावर जो पीआयएल केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर तिला सुरक्षितता पुरवण्यात यावी, यावर मी महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधलेलं आहे। बरं, मग नितेशजी, या संदर्भात आपण गृहमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? या संदर्भातली मागणी करणार आहात का? आणि दुसरं, गौरी भिडे यांनी अजूनपर्यंत पोलीस सुरक्षेची मागणी केलेली नाही, त्यांची आपण भेट घेणार आहात का? मी नक्की तिची भेट घेईन। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याशी बोलायला लागेल त्यांच्याशी बोलून ज्या ज्या पद्धतीने त्या मुलीला संरक्षण आणि तिच्या कुटुंबाला संरक्षण देता येईल, त्या सगळ्या पद्धतीचं संरक्षण किंवा पाठिंबा आमच्याकडून कसं होता येईल, कारण का ती जे काय काम करते आहे, त्यामुळे जी माहिती बाहेर येणार आहे, ज्या कारवाया उद्या कोर्टाच्या मर्जीने अगर झाल्या तर त्या काळजी घेणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे। कारण का जसं तुम्हाला परत सांगतो की ह्या ज्या काही घटना, ज्या 3 घटना मी तुम्हाला सांगितल्या, मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान, त्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे ही खबरदारी ठेवणं ही गरजेचं आहे। कारण का हे तुम्हाला चेहऱ्याने एकदम भोळे साधे आणि हे सगळ्या गोष्टी दिसतात, पण ते काय करू शकतात ह्या तिन्ही घटनेमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे। बरं, ठीक आहे नितेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। पुढची आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रासह 3 राज्यांच्या पीएफआय समन्वयकाला औरंगाबादमधून अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा या 3 राज्यांचा समन्वयक म्हणून ही व्यक्ती काम करत होती। केंद्रीय समितीतील बड्या नेत्यांसोबत समन्वय साधण्याचं ही व्यक्ती काम करत होती। यासोबतच राज्यातल्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याचं देखील काम या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जात होतं। पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि सदस्यांची चौकशी अजूनही कायमच असल्याचं दिसतंय। पीएफआय भोवतीचा फास आवळण्यास आता सुरुवात झाल्याचं दिसतंय। मात्र बंदीनंतर सुद्धा पीएफआयच्या कारवाया सुरूच असल्याची देखील माहिती समोर आलेली होती। औरंगाबादमध्ये ही एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासह 3 राज्यांच्या पीएफआय समन्वयकाला औरंगाबादमधून आता अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, औरंगाबादमधल्या झालेल्या कारवाईबद्दल नेमकी काय माहिती? औरंगाबादमध्ये फार मोठी कारवाई आहे मध्य प्रदेश एटीएसची। कारण औरंगाबाद येथील बायजीपुरा भागातील इंदिरानगरमधून एका समन्वयकाला अटक केली आणि 3 राज्याचं समन्वय त्याच्याकडे होता अशी माहिती येते। आणि 3 राज्यातील काही तरुणांना प्रशिक्षण देणे किंवा त्यांच्या ठरलेल्या उद्देशा पद्धतीने त्यांना माहिती देणे अशा पद्धतीचा समन्वय
हा व्यक्ती करत होता. आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीतच औरंगाबादमध्ये याआधी सुद्धा 4 जणांना पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तेही मोठे पदाधिकारी होते पीएफआयच्या संघटनेमध्ये. त्यानंतर त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी एटीएस असेल किंवा पोलिसांनी रेड करून आतापर्यंत 7 ते 8 लोकांना औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या ठिकाणाहून अटक केलेली आहे आणि आणखी काही प्रमाणात अटक होऊ शकतात. कारण 3 राज्याचा समन्वयक औरंगाबादमध्ये काम करत होता. याचा अर्थ सरळ आहे की आणखी फार मोठे पदाधिकारी पीएफआयचे या ठिकाणी असू शकतात. त्यामुळे एटीएस आणि पोलीस हे अत्यंत बारकाईने तपास करतायत. येणाऱ्या काळात अजून काही लोकांच्या धरपकड होऊ शकते. बर, सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पीएफआय संघटनेवर बंदी घालून सुद्धा त्यांच्या कारवाया सुरूच असल्याचं दिसतंय. पीएफआयचे कार्यकर्ते पनवेल इथं बैठक घेत असल्याची माहिती एटीएसला मिळालेली होती आणि यानंतर तातडीनं कारवाई करत 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक करतंय. नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 20 लाख रुपये किमतीचे 10,800 किलो अन्नधान्य भेसळीच्या संशयावरून जप्त केलेलं आहे. यामध्ये खवा, खाद्यतेल, तूप, वनस्पती तेल, रवा, नमकीन या वेगवेगळ्या पदार्थांचा सहभाग आहे. विशेष मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 16 ठिकाणी धाड टाकत ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने पुढच्या तपासणीसाठी पाठवले गेले. एफडीएनं नागपुरात ही मोठी कारवाई करत तब्बल 20 लाख रुपयांचं भेसळयुक्त धान्य आणि तेल जप्त केलेलं आहे. 10,800 किलो इतकं हे धान्य आणि तेल असल्याचं समोर येतं. एफडीएनं केलेली ही मोठी कारवाई आहे. एफडीएनं एकूण 16 ठिकाणी धाड टाकली आणि हा भेसळयुक्त धान्य आणि तेलाचा इतका मोठा साठा जप्त केलेला आहे. सणासुदीच्या काळामध्ये भेसळयुक्त तेल, अन्नधान्य, मिठाई ही मोठ्या प्रमाणात वापरली जाण्याचे प्रकार घडत असतात. याला चाप बसावा यासाठी एफडीए कडून सातत्यानं कारवाया होत असतात आणि अशीच एक मोठी कारवाई एफडीए कडून नागपुरात करण्यात आलेली आहे. दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झालेली आहे. किरकोळ बाजारात 1 लिटर खाद्यतेलाच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये खाद्यतेलाला मागणी वाढल्यानं खाद्यतेलाच्या दरात आता तेजी झाली आहे. दिवाळीत खाद्यतेलाची मागणी वाढत असते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलाची आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 लिटर डब्याच्या दरात तब्बल 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरामध्ये कशा प्रकारची वाढ झाली आहे आपण पाहूया. 1 लिटर डब्याच्या किमतीत 10 रुपयांची वाढ झाली आहे. 15 लिटर डब्याची किंमत 100 ते 150 रुपयांनी वाढली आहे. सूर्यफूल तेल 150 ते 200 रुपयांनी महागलंय. तर घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचे दर देखील वाढलेले आहेत. 15 लिटर डब्यामागे 100 रुपयांची वाढ झालेली आहे. तर सरकी तेलाच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असल्याचं दिसतंय. दुसरीकडे पाम तेलाचे दर देखील वाढलेले आहेत. तर वनस्पती तुपाच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ झालेली आहे. कोरोनानंतरची ही दिवाळी उत्साहात साजरी करण्याच्या दृष्टीनं बाजारपेठा फुललेल्या आहेत. पण ग्राहकांना महागाईचा अनुभव येतोय. विशेष म्हणजे किराणा सामान लक्षणीयरित्या महाग झालंय. दिवाळी म्हटलं की रोषणाई, कंदील, रांगोळी, फटाके आणि फराळ. पण यंदा फराळ करायचा तर किराणा भरताना तोंडाला फेस येणार आहे. कारण नियमित वापराचं किराणा साहित्य महागलंय. महागडी दिवाळी. हरभरा डाळ आता 64 रुपये प्रति किलो झाली आहे. बेसन 86 रुपये प्रति किलो तर मैदा 43 रुपये प्रति किलोनं मिळणार आहे. शेंगदाणे
125 रुपये किलोवरून 170 रुपये किलोवर गेले. गूळ, साखर, पोहे, मुरमुऱ्याचे भाव मात्र जैसे थेच आहेत. त्या दिवाळीत दिलासा म्हणजे तेलाच्या किमती स्थिर आहेत. करडीचं तेल 200 रुपये प्रति किलो, सोयाबीन 132 रुपये प्रति किलो, शेंगदाण्याचं तेल 180 रुपये प्रति किलो, तर सूर्यफूल 154 रुपये प्रति किलो. आर्थिक नियोजनावर म्हणजे दर महिन्याला जे आम्ही हे बनवलेलं असतं, बजेट बनवलेलं असतं ते पूर्ण कोलॅप्स होऊन जातं. त्याच्यामुळे मग किराणा भरताना जरा अवघड जातं, बजेट वाढवावं लागतं. एक तर दिवाळीचे आधीच जास्त खर्च असतात आणि त्याच्यातून मग पूर्ण बजेट बिघडून जातं आमचं. कपडे आणि इतर खरेदी कमी करतील, पण फराळ बनवायच्या साहित्यात कुठेही काटकसर होताना दिसत नाहीये, असा अनुभव व्यापाऱ्यांनी शेअर केला. मागच्या 2 वर्षी कोरोनामुळे थोडं हे झालं होतं, पण आता मार्केटमध्ये पूर्ण रश आहे आणि ग्राहकांनी आपले स्थानिक दुकानदाराशी संपर्क ठेवलेला आहे आणि मोंढ्यात त्या हिशोबाने फार गर्दी आहे आणि ग्राहकांनी मोंढ्यावर विश्वास ठेवलेला आहे. राज्य सरकारनं 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांना दिलाय. त्यामुळे गोरगरिबांना या चढ्या दरांचा फटका बसणार नाहीये. आणि नोकरदार, मध्यमवर्गीय दरिया में खसखस असं म्हणत चढ्या दराकडे थोडं दुर्लक्षच करतील अशी शक्यता आहे. असो, सर्वांचीच दिवाळी गोड जावो हीच अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निसर्गानं नटलेल्या काश्मीरच्या सौंदर्यात आता आणखीनच भर पडली आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीरचं सौंदर्य अधिकच खुललंय. काश्मीरमधील सोनमर्ग आणि गुलमर्गमध्ये हिमवर्षाव सुरू आहे. अनेक पर्यटक काश्मीरमधल्या या बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत. या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फाचे थर साचलेले आहेत. काश्मीरच्या बारामुला, गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. उंचच उंच डोंगर, झाडं आणि डोंगरांवर पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर यामुळे काश्मीर खोऱ्याचं सौंदर्य अधिकच खुललेलं आहे. यंदा ही बर्फवृष्टी लवकर होत असल्यामुळे काश्मीरमधल्या वाहतुकीला याचा काहीसा फटका बसण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर पाहायला मिळत असताना शेजारी कर्नाटकमध्ये सुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं बंगळुरू शहराला चांगलंच झोडपून काढलंय. बुधवारी संध्याकाळी 2.5 तास झालेल्या या ढगफुटी सदृश पावसानंतर IT झोनसह पूर्व, मध्य आणि दक्षिण भाग पूर्णपणे जलमय झाले. तसंच पुढचे 3 दिवस बंगळुरूमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. संध्याकाळच्या सुमारास पावसानं जोर धरल्यानं ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांना मेट्रो स्टेशनवरच आसरा घ्यावा लागला. तसंच या पावसामुळे शहरातल्या अनेक ठिकाणी भिंती आणि झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सीमेवर सातत्यानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानवर जरब बसवण्यासाठी भारत आता पाकिस्तान सीमेलगत नवीन एअरबेस उभारतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिफेन्स एक्स्पो 2022 मध्ये डीसा एअरबेसची पायाभरणी करण्यात आलेली आहे. गुजरातमधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या डीसा इथं 2 वर्षात एअरफोर्स स्टेशन बनून तयार होईल. गुजरातच्या भुजमध्ये आधीच एअरफोर्सचा एअरबेस आहे. केंद्र सरकारनं नवीन एअरबेस उभारण्याचा निर्णय 2020 मध्ये घेतलेला होता. यासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांचा खर्च असणार आहे. नवा डीसा एअरबेसच्या रनवेवर बोईंग C-17 ग्लोब मास्टरसह नवीन अत्याधुनिक लढाऊ विमानांचं परीक्षण आणि सराव करता येऊ शकेल. डीसा एअरबेसच्या अनुषंगानं आपण माहिती देखील पाहिली. यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे भारतानं बुधवारी आपल्या सगळ्या नागरिकांना युक्रेनचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. युक्रेनमधल्या बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीचं कारण देत विद्यार्थ्यांना आणि भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला या ॲडवायझरीमध्ये जारी करण्यात आलाय. युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं आपल्या ट्विटर हँडलवर या संदर्भातली सूचनावली प्रसिद्ध केलेली आहे. युक्रेन आणि रशियामधला संघर्ष
आता आणखी तीव्र होतोय. रशियाकडून सतत क्षेपणास्त्र हल्ले आणि गोळीबार सुरू राहिल्यानं युक्रेनमधील आणखी गावं, शहरं आणि महत्त्वाच्या 2 शहरांचे भाग आता विजेच्या विना अंधारात बुडालेले आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.